केले 39 लाख त्याचा डेटा पण आणखीन पोहोचला नाही. ते 2 दिवसात पाठवून दिले. केसेसच्या बाबतची प्रक्रिया 3 महिन्यापासून सुरू आहे म्हणतात. मग त्या आंतरवालीसह महाराष्ट्रातले केसेस नेमके मागे घ्यायच्यात कधी? कारण त्याच्यात अनेक मुद्दे आहेत आणि जे सरकार सोडू म्हणले होते ते सोडायचे राहिले. त्यामुळे नावेलच काय असतं, शेवटी आपण समाजासाठी आणि गोरगरिबांच्या लोकांचं खूप कल्याण झालं. कमीत कमी आत्तापर्यंत 60 लाख मराठ्यांचं कल्याण झालं आहे आणि 60 लाख मराठ्यांनी ज्यांनी परिवाराचे अर्ज केले अशामुळे 1.5 कोटीपेक्षाही जास्त मराठ्यांचं आज राज्यात कल्याण झालं. जे 75 वर्षात झालं ना ते या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या इकडे झालेलं. आणि शेवटची लढाई ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्या सगळ्या सोयऱ्यांचा एकदा कायदा पारित होऊन त्यांना प्रमाणपत्र वितरित झाले, बस मराठ्यांचं कल्याण झालं. ते अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची प्रक्रिया त्यांना सुरू करायला पाहिजे त्यांनी 10 तारखेपासूनच. म्हणजे त्यांना 15 तारखेच्या अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि माझं विशेष करून एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने. सगळ्या पक्षातल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळात या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांना विधानसभेत आवाज उठवायला पाहिजे आणि उठवावं सुद्धा ही त्यांना विनंती. कारण मराठा समाज त्या दिवशी त्या अधिवेशनात डोळे लावून बसणार आहे की कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूनं बोलतो त्या कायद्याच्या बाजूनं. कारण शेवटी कायदा कायदा आहे आणि एका समाजाचं कल्याण होत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमदार मंत्र्यांचं काम आहे. आणि माझं TV9च्या माध्यमातून विशेष एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला. आपण आपले जे आमदार आहेत ना त्यांना तुम्ही फोनवर किंवा प्रत्यक्ष निवेदन देऊन सांगा की सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाबत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही आवाज उठवा. हे म्हणजे TV9च्या वतीनं मी जाहीरपणानं मराठा समाजाला आवाहन करून विनंतीपूर्वक सांगतो, आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदाराला सांगा. कारण तो आपल्यामुळंही त्याला ते पद मिळालेलं आहे. आज आपले पोरं मोठे होणार आहेत तर आपल्या आरक्षणाच्या विषयासाठी हे मात्र महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं आपण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदाराला सांगा की जे 15 तारखेला अधिवेशन होणार आहे त्याच्यात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठवाड्यातलं गॅजेटसुद्धा घेतलं पाहिजे समितीनं, त्याला शासकीय दर्जा देऊन ते लागू केलं पाहिजे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण गॅजेट घेतलं पाहिजे आणि सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट घेतलं पाहिजे. हे मराठा समाजानं आपल्या आमदाराला आजपासून सांगायला सुरुवात करावी की मी TV9च्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन करतो, आजपासून सांगायला सुरुवात करा. दुसरा विषय असा की मराठा समाज आणि न्यावी समाजाबद्दल भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यातल्या सर्व समाजाबद्दल नव्हतं बोललो, टिपिकल त्या गावातल्या समाजाबद्दल बोललो. आपण तो बोलतो कशाला, तो तोंड नीट नाही तू बोलतो कशाला रे? तुला स्वतःची जातं कळणार, तुला स्वतःची ओबीसी बांधव कळणार, तो मराठ्याविषयी एवढं तुला आकस असायचं कारण काय? खरं तर त्यांनी या गोरगरीब नावी बांधवांची माफी मागायला पाहिजे. तो जर खास मंत्री असला खास ओबीसीचा नेता